नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा 100% होणार फायदा। आता या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊया, पण या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव पातळी कशी आहे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, या सर्वांचा परिणाम भविष्यात भावावरती कसा होणार आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती ती वेळ आहे की ज्या वेळी आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन हे काय की इंटरनॅशनल कमोडिटी। मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत ते बघणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, जेव्हापासून अमेरिकेनं व्याजदरात कपात केली तेव्हापासून आपल्याला बाजारभाव या ठिकाणी सुधारताना दिसायला लागलाय। तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती जो भाव $10 प्रति बुशेल्स होता तो तिथं वधारून $10.5 प्रति बुशेल्सच्या वर गेलाय, बरोबर आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आपल्याला जे आहे ते 15 ऑक्टोबर नंतर दिसायला सुरू होणार। त्याचबरोबर मोदी सरकार 15 ऑक्टोबर नंतर सोयाबीनची हमी भावावरती खरेदी सुरू करणार आणि याचाही सकारात्मक परिणाम 15 ऑक्टोबर नंतर दिसणार, बरोबर आहे। आता या सर्व घडामोडीचं एकत्रीकरण केलं तर या अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर जर बाजारभाव जो की सध्या 4600 4700 तो जर 15 ऑक्टोबर नंतर 5000 गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। पण 5000च्या भाव मग विक्री करायची का नाही, या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर जर बाजारभाव 5000 पार झाला तर मी काय सांगतो की आपल्या गरजेपुरतं या ठिकाणी सोयाबीन विक्री करून टाका। मग आपली गरज जर 50% असेल तर 50% सोयाबीन विक्री करा। यामुळे होईल काय समजावून सांगतो। जर 5000 आपण 50% विक्री केली आणि बाजारभाव डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये समजा 5500 झाला, तेव्हा आपल्या मनाला काय वाटेल की बरं झालं मी तेव्हा 50% विकलं, 50% शिल्लक ठेवलं, आज मला 500 रुपये प्रति क्विंटल फायदा झाला। परंतु जर बाजारभाव आज 5000 आहे, तिथं 50% विक्री केली आणि पुन्हा 2 महिन्यानं बाजारभाव 4500 झाला, तर आपल्या जीवाला काय वाटेल, बरं झालं मी 50% तेव्हा विकलं होतं म्हणून माझा फायदा झाला, नाही तर आज मी किती लॉसमध्ये असलो असतो। म्हणजे याचा अर्थ भविष्याचा वेध घेता असताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, दिशा कोणीही सांगू शकतो पण अचूकपणे किती तेजी येणार किती मंदी येणार हे कोणीही सांगू शकत नाही। म्हणजे आज 5000 भाव आहे तर भविष्यात 6च होणार हे कोणी सांगू शकत नाही। हेच घडलं गेल्या वर्षी मित्रांनो, 5000 5.25 पर्यंत भाव होता, तिथून गडगडला मित्रांनो बाजारभाव 4000 पर्यंत शेवटी पोहोचला। म्हणून आपल्याला एकच सत्य जाणून घ्यायचे की या ठिकाणी 15 ऑक्टोबर नंतर भाव 5000 पार गेला की तिथं विक्री सुरू करायची आहे। 2 नाही तर 3 नाही 4 टप्प्यात विक्री करा, तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला वाटेल की बरं झालं तेव्हा मी तेवढंच विकलं आणि आज एवढं ठेवलं, आज माझा फायदा झाला। तर मग मित्रांनो,
हे संपूर्ण विश्लेषण, ज्यात मी समजावून सांगितलं की 15 ऑक्टोबरनंतर आपल्या सोयाबीनची विक्री केली तर 100% फायदा होणार. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.